संदीप भाऊ आगे बढ़ो, संदीप भाऊ आगे बढ़ो। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, संदीप भाऊंचा जरा पाठीमागं व्हा म्हणजे सगळ्यांचं जरा मागे जरा आले का सचिन सगळ्या गाड्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ बेलदरे यांनी जो श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं जो कार्यक्रम ट्रिप आयोजित करण्यात आली होती या संदर्भात आपण काकांचं मनोगत जाणून घेणार आहोत। आपल्या मनोगत सांगा। संदीप भाऊ बेलदरेंनी जो हा उपक्रम आज साजरा केला तो एक नक्कीच स्तुत्य आहे, कारण त्या निमित्ताने आम्ही आमच्या भागातील मोठा जो प्रभाग आहे त्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक एकत्र आलो आणि त्यानंतर जी काही मौजमजा लुटली ती न सांगण्याची न भूतो न भवितशी अशीच आहे आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम त्यांनी जर वेळोवेळी राबवला तर आमचे नक्कीच ज्येष्ठ नागरिक आनंद घेतील, त्याचप्रमाणे त्यांचे उपकृत होतील यात दुमत नाही। त्याचप्रमाणे आज आम्हाला अनेक गोष्टी आमच्यातल्या कलागुणांना वाव मिळाली तोही एक हे झालं। त्यानंतर जे काही ज्येष्ठ नागरिकांनी साहसी खेळ खेळले त्याचाही आनंद आम्हाला खूपच झाला। त्याच्यानंतर या भागातील काही ज्येष्ठ नागरिकांनी आपली मतं मांडली, त्यामुळे आणखीन आम्हाला संदीप भाऊंची जवळीक साधता आली। त्यांनी आपला उपक्रम असाच कायम चालू ठेवावा। त्यांचं जे कार्य आहे शंकर तात्या त्यांचे काका यांचं जे कार्य आहे ते त्यांनी असंच चालू ठेवावं। अनेक समस्या आपल्या वार्डामध्ये आहेत ते त्यांनी दूर कराव्यात आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या। आजच्या ज्या ट्रिपमध्ये आपल्याला जे काही सुविधा देण्यात आल्या त्याच्या संदर्भात थोडक्यात सांगा। आज काही लोकांना म्हणजे आम्ही बघू शकतो, परंतु आमच्यातले काही लोक जे आहेत त्यांना ह्या जे काय आज गोष्टी पाहायला मिळाल्या, आज सकाळपासून जो आनंद लुटत आहेत एवढा आनंद म्हणजे एक सगळं एक मोठ्या कुटुंबात आम्हाला बघायला मिळाला, हे आम्हाला नक्कीच आनंदास्पद आहे। आणि असाच कार्यक्रम त्यांनी वेळोवेळी राबवला तर नक्की ज्येष्ठ नागरिक त्यांचा फायदा घेतील। अर्थात श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिकांची नेहमी ते सेवा करतातच, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण तर नेहमीच धावपळ करत असतो, पण सर्व ज्येष्ठांना तुमचं काय सांगणं असेल की अशा पद्धतीनं आपण ट्रिपचं नियोजन वगैरे करावं किंवा आपल्या शरीरावर आरोग्यावरची जी काळजी करावी या संदर्भात आम्ही बरेचसे आमच्या कुटुंबात असे ट्रिप काढतो, परंतु त्या भागातील ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन जी ट्रिप काढली त्याबद्दल जो काय आनंद लुटता आला तो आनंद न वर्णनीय आहे। एक सुंदर उपक्रम असंच मी म्हणेन। त्याच्यामध्ये हे गेट टुगेदरच एक प्रकारचं झालेलं आहे। त्याच्यात सकाळी आल्यापासून चहा पाणी नाश्ता देवदर्शन मनोरंजनाचे खेळ साहसी खेळ त्याच्यानंतर परत जेवण आणि नंतर आमच्यातल्या लोकांचे गायनाचे कार्यक्रम झाले ते नक्कीच चांगली गोष्ट आहे। दर्शन झालं सगळं चांगलं दर्शन झालं। आता बालाजीला जायचं। सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ बेलदरेंनी जी आज ट्रिप ज्येष्ठ नागरिकांची जी ट्रिप आयोजित केली होती आपण बघत आहात की ज्येष्ठांचं मनोगत आपण ऐकून घेतलेलं आहात की भाऊनी कशा पद्धतीनं आपल्याला या ज्येष्ठांना ज्या सुविधा दिल्यात अशाच पद्धतीनं सदैव भाऊंच्या हातून काम घडावं। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 38मधील सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ बेलदरे यांनी जी गोकुळ जे श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जे ट्रिप आयोजित करण्यात आली होती या ट्रिपमधील आपण ताईंचं मनोगत जाणून घेणार आहोत। ताई ह्याच्या संदर्भात आपलं काय मत आहे? या ट्रिपमध्ये आम्हाला खूप एन्जॉय करता आला, खूप छान वाटलं। त्यांनी आम्हाला जे नाश्ताही खूप छान दिला आणि जेवणही खूप सुंदर होतं। ह्याच्यामधून आज सकाळपासून आतापर्यंत जे काय तुम्ही ॲक्टिव्हिटी केल्या किंवा काही जे दर्शन घेतलं त्या संदर्भात थोडंसं बोला। आम्ही पहिल्यांदा नारायणपूरचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आम्ही रिसॉर्टला आलो। रिसॉर्टला येऊन आम्ही नाश्ता केला। नाश्ता केल्यानंतर आम्ही खाली स्विमिंग टँकमध्ये पोहायला गेलो। नंतर काय ते धबधब्यामध्ये एन्जॉय केला। त्याच्यानंतर त्यांचं ते लग्नाचं सोहळ्याचं आहे काय ते लग्न सोहळ्याचं आहे ते पाहून आलो राजवाड्यात।
दैनंदिन जीवनामध्ये दररोजच आपली धावपळ चालू असते, पण आजचा जो कार्यक्रम आहे हा संदीप भाऊनी जो जगावेगळा म्हणजे वेगळ्या पद्धतीने घेतला, ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं काय वाटलं? खूप आनंद वाटला, मला खूप छान वाटलं. म्हणजे तुमचा काय सल्ला असेल की ज्येष्ठांना कशा पद्धतीने आपण काय करावं लागेल आपलं मन मिळून राहण्यासाठी किंवा आपण फ्रेश राहण्यासाठी? तुमचं काय मत आहे? मन मिळून राहण्यासाठी, सगळ्यांशी आपलं संबंध हे सगळे जवळ येण्यासाठी असे एकदा कोणा ट्रिप निघावे, सगळं ज्येष्ठ नागरिक सगळे एकत्र यावे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 38 मधील सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ बेलदरे यांनी श्रावण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं जे ट्रिप आयोजित करण्यात आली होती, या ट्रिपमधील जे मनोगत आहे ते आपले काकांच्याकडून आपण ऐकून घेणार आहोत. मला 2 वर्षापूर्वी मला श्रावण बाळ बोलून सगळं ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जातात भाऊ पाडला. मला सकाळी यायला थोडा उशीर झाला, पण मी नंतर तो आनंद घेतला. तो जेवणापासून चहा नाश्त्यापासून जो आनंद झाला तो खरोखर आनंद वेगळाच होता. जो तो मनसोक्त मनाने तिथे एन्जॉय करत होता आणि वयस्कर माणसंसुद्धा पाण्यात पाय घालून मजा घेत होती. जेवण उत्कृष्ट होतं, नाश्ता त्यापेक्षाही चांगला होता. ह्या ट्रिपमध्ये अजून काय काय ॲक्टिव्हिटी होत्या काका? ह्या ट्रिपमध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या. झोका होता, ॲडव्हेंचर होतं, त्यातल्या काही गोष्टींना आम्हाला कधीनं खेळणारा झोका खेळलो, कधीनं तो पाळणा असं फिरतो त्याच्यात बसलो. त्याच्यावर आमच्या ताई पण होत्या, आमच्या मंडळी पण होत्या. म्हणजे इथं जे घरी होत नाही, जे बागेत होत नाही, ते आम्ही इथे केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ बेलदरे आणि ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी जी ट्रिप आयोजित केली ही जगावेगळी आणि खरंच सगळ्याला आनंद देणारी आहे. वेगळीच आहे. जगावेगळी म्हणजे आज ज्या महिलांना घरात सासऱ्यांसमोर बोलता येते, करता येत नाही, त्या महिलांनी सुद्धा गाण्यांवर डान्स करून त्यांनी त्यांचा आनंद मनसोक्त आनंद लुटलेला आहे. त्याचप्रमाणे ताई तुमचंही मनोगत व्यक्त करा. मला आज छान वाटलं आणि कधी आयुष्यात एवढा आम्ही मजा करायला पाहिजे नाही. घरात काय घर तेच काम तेच पंचायत आहे आणि आज घराच्या बाहेर जाऊन खूप आम्हाला खूप आनंद वाटतो. पुणे प्रतिनिधी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 38 मधील सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ बेलदरे यांनी जी ट्रिप आज आयोजित केली होती श्रावण बाळ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं, ह्याच्या संदर्भात आपण या ताईंच्याकडून मनोगत जाणून घेणार आहोत. ताई सांगा. नमस्कार, माझं नाव ज्योती जितेंद्र रेणकर. ही ट्रिप सकाळपासून आयोजित केलेली आहे. त्यांनी ट्रिपमध्ये खूप छान छान सुविधा दिल्या, ॲक्टिव्ह आम्ही भरपूर केल्या आणि ही ट्रिप आज पहिल्यांदा आमच्या आयुष्यामध्ये छान घडली. आम्हाला पहिलं याचं दर्शन दिलं त्यांनी आम्हाला नारायणपूरचं. त्याच्यानंतर आमची छान ट्रिप झाली. आम्हाला इथे त्यांनी लॉन्चमध्ये बोलवलं, तिथे आम्हाला व्यवस्थित जेवण खावण ॲक्टिव्ह सगळं सुंदर केलं. नंतर आम्हाला स्विमिंगमध्ये सगळं एन्जॉय छान केलं. नंतर आमचं भाषण झालं. जेवण तर फार उत्तम होतं, चहा नाश्ता खूप छान होता. त्यांचं असं सहकार्य लागावं आणि त्यांना मतांनी जास्त करून निवडून आणावं हीच अपेक्षा. एकंदरीत आपण पाहत आहात की लोकांचा सहभाग की संदीप भाऊने ही जी योजना केली ट्रिप काढलेली आहे जगावेगळी आणि वेगळं नियोजन केलेलं आहे. या नियोजनमध्ये भरपूर पद्धतीने चांगलं नियोजन झालेलं आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड. महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संदीपभाऊ बेलदरे सामाजिक कार्यकर्ते यांनी जो श्रावण बाळ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं जो कार्यक्रम घेतला, या कार्यक्रमासंदर्भात आपण बाबांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. या संदर्भात सांगा. नमस्कार आणि माझं नाव भाऊ परदेशी.
राहायला विठाई बिल्डिंग राजे चौक गली नंबर 6. मी आजपर्यंत असं काही पाहिलेलं नाही, पण मला आजच अनुभव आलेला आहे. अति सुंदर अनुभव आलेला आहे. आजची जी ट्रिप आपली आयोजन केली होती याच्यामध्ये आपण सकाळपासून आतापर्यंत काय काय ॲक्टिव्हिटी केल्या? बरेच काय याच्यामध्ये आहे, बरेच काही ए टू झेड आहे. कुठं कुठं दर्शनला वगैरे गेला, काय काय केलं? दर्शन नारायणपूर आणि आता बाळाजीवर जायचं आहे. आणि इथे याचं मी ऐकलं होतं नाव, आणि आमचे त्यांची भेट झाली होती. संदीप सरांची आमची भेट झाली होती. आमचे एक मित्र आहे मुठळे म्हणून, त्या आमच्या कार्याला आले होते. मला कशी वाटली? अति सुंदर. अजिंक्य न्यूज पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड. महाराष्ट्र न्यूजच्या खुल्या व्यासपीठमध्ये स्वागत आहे. आपण पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 38चे जे सामाजिक कार्यकर्ते तसेच श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संदीप भाऊ बेलदरे यांनी जो उपक्रम राबवला तो अनोखा उपक्रम आहे. त्या संदर्भात भाऊ आपल्याला काय सांगायचं आहे 2 शब्दामध्ये बोला. खरं सांगायचं तर माझं वय 35च आहे. मी या स्कीममध्ये बसत नव्हतो, परंतु जे भारतीय विद्यापीठ परिसरातील जे लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक संघाचे जे लोक आहेत, त्यांचं जे प्रेम आहे त्याच्यामुळे त्यांनी मला स्वतःहून म्हणले की भाऊ तुम्हाला काहीच बोलणार नाही, तुम्ही चला आमच्यासोबत. आणि ज्येष्ठ नागरिकांबरोबर तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय करता, त्यामुळे तुम्हाला काही भाव बोलणार नाहीत. माझ्यासारखे अनेक भरपूर तरुण या ठिकाणी या ट्रिपमध्ये सामील झालेले आहेत. फक्त उद्देश एवढाच आहे की लोकांना आनंद घेता येईल, आनंद देता येईल, या उद्देशाने ही संघटना भाऊंनी निर्माण केलेली आहे. याच्यामध्ये 50+ मधील जेवढे काही नागरिक आहेत प्रभागातील त्या सर्वांना या संघटनेमध्ये त्यांनी सामील करून घेतलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आता आपण पाहतो की जसे काही लोकांचं वय वाढत जातं 50-60 वर्षानंतर, बऱ्याचशा लोकांना फक्त अडगळीच्या ठिकाणी बसण्यासाठी बसत असतात. ते कुठेही समाजात पुढे येत नाहीत, एन्जॉय करत नाहीत, मजा करत नाहीत. आणि तोच हेतू लक्षात घेता अशाही लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना काहीतरी जगण्याचं प्रोत्साहन मिळावं ह्या हेतूनं त्यांनी ही संघटना निर्माण केली. आणि त्यांच्यासाठी विविध प्रकारची कौशल्य राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांना बसण्याचं ठिकाण असेल, त्यांना रोज गप्पा मारण्यासाठीचं ठिकाण बनवलेलं आहे. तसेच विविध प्रोग्राम त्यांच्यासाठी ते अरेंजमेंट करतात. खूप छान वाटलं. आणि ही त्यांच्या प्रयत्नातून ही जी पहिली ट्रिप आहे त्यांची सेजलवड या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 7 ते 8 गाड्या, 50 सीटरच्या 7 ते 8 गाड्या या ठिकाणी आज ते घेऊन आलेले आहेत. पूर्ण ज्येष्ठ नागरिक या पाठीमागच्या हॉलमध्ये बसलेले आहेत आणि त्यांचा आता सध्या मनोरंजनाचा प्रोग्राम या ठिकाणी चालू आहे. तसंच भाऊ आज सकाळी जे तुम्ही मला वाटते 7 वाजता काहीतरी ट्रिपला निघाला होता, तर दिवसभराचं तुमचं शेड्यूल कसं होतं आणि काय काय तुम्ही एन्जॉय केला थोडक्यामध्ये सांगा. बरोबर 7 वाजता आम्ही भारतीय विद्यापीठ या ठिकाणाहून बसलो. बसमध्ये कोणालाही गडबड गर्दी अशी काही जाणवली नाही. जेवढे नागरिक असतील तेवढ्या बस 5-5 मिनिटात त्यांनी उपलब्ध. एक बस भरली, लगेच फोन केला, दुसरी बस पाठवली. आमच्या जवळजवळ 80 ते 90 लोक आले होते. जे कोणी येतील त्यांना नाही हा शब्द त्यांच्याकडून आलाच नाही. प्रत्येकाला सहभागी, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी या ठिकाणी सहभाग करून घेतलेला आहे. ना तो आपल्या प्रभागातला आहे ना कुठला आहे याचा विचारही केला नाही. सरसकट सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी या ट्रिपमध्ये सहभागी करून घेतलं. उद्देश फक्त त्यांचा हाच होता की त्यांना आनंद कसा घेता येईल. त्याचबरोबर तुम्ही जे देवदर्शन घेतलेलं आहे आणि ह्या रिसॉर्टमधील ज्या काही ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही यूज केल्या किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जे सहभाग घेतला, खेळलात, बागडलात, जे काही मनसोक्तपणे जे एन्जॉय केलात त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. सकाळ सकाळ अतिशय सुंदर असं दत्तप्रभूंचं दर्शन नारायणगाव या ठिकाणी आमचं झालं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरणात झाली. त्यानंतर आम्ही गाडीमध्ये दत्तांचं नामस्मरण केलं, टाळ्या वाजवल्या, विठ्ठलाची गाणी म्हटली. त्याच्यानंतर हिंदी गाणीसुद्धा खूप ज्येष्ठ नागरिकांनी एन्जॉय केला की ते वाटलंच नाही की त्यांना हे ज्येष्ठ आहेत. अतिशय तरुण असल्यासारखं त्यांनी डान्स वगैरे केले, खूप मनापासून एन्जॉय केला, खूप छान वाटलं. आल्यानंतर आम्ही स्विमिंग टँक आहे, या स्विमिंग टँकमध्ये मनसोक्त पोहलो.
बरेचसे तिकडं रेन डान्स केला आणि खूप मजा घेतली आणि जेवण केलं. आल्या आल्या नाश्त्याची उत्तम सोय केलेली होती. पोहे नाश्ता आणि मिसळचा झकास असा बेत या ठिकाणी झालेला होता. त्यामुळं खूप छान असं नाश्त्याचं सोय झाली. त्याच्यानंतर प्रत्येक इव्हेंटचा प्रत्येकाने आनंद घेतला. आता थोड्याच वेळापूर्वी तुमचं जेवण पण झालेलं आहे, तर हो, हो. जेवणाचं कसं काय होतं? जेवण अतिशय सुंदर. पनीरची भाजी, प्रत्येक जी रोटी ज्याला इग्नोर करता येईल अशा 3 प्रकारच्या रोटी होती की ज्यांना कोणती आवडेल ती रोटी ते खाऊ शकतो. अशा पद्धतीनं जेवण, स्वीट डिश, गुलाबजाम वगैरे सगळं इन्क्लूड होतं. अतिशय सुंदर असं जेवणसुद्धा. त्यांनी कोणत्याही प्रकारची कसर त्या ठिकाणी ठेवलेली दिसत नाही. खूप छान वाटलं. अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 38 मधील सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ बेलदरे यांनी जो आज म्हणजे आगळा वेगळा जो उपक्रम राबवलेला आहे की ज्येष्ठांच्यासाठी. कसं असतं, ज्येष्ठांना कोणी वेळ देत नाही आहे, घरची मुलं म्हणा किंवा ज्या प्रत्येकाच्या आडीनडीतून, पण ज्येष्ठांच्यासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. तो अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी राबवल्या पाहिजेत आणि ज्येष्ठांना एक आधार म्हणून दिला पाहिजेत. असे आपले संदीप भाऊ बेलदरे हे सामाजिक कार्यकर्ते असा उपक्रम राबवत आहेत. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे, प्रतिनिधी कांताभाऊ राठोड.